कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण जय हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा हे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा हे तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा शार्प कमी करा, शार्प कमी करा. परवा तो हा विठ्ठल परवा शार्प कमी करा तो हा विठ्ठल परवा हे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा हे बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा विठ्ठल परवा तो हा माधव परवा विठ्ठल
बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हॅलो 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 भाव धरो निया वाचे ज्ञानेश्वरी भाव धरो निया वाचे ज्ञानेश्वरी भाव धरो निया वाचे ज्ञानेश्वरी भाव धरो निया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी कृपा करी हरी तयावरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्रीगीता प्रश्नो अर्जुनेसी श्रीगीता प्रश्नो अर्जुनेशी श्रीगीता प्रश्नो अर्जुनेसी तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे 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 भय कळी काळाचे नाही तया भय कळी काळाचे नाही तया भय कळी काळाचे नाही तया पण सांगतो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्रीगीता प्रश्नो अर्जुनेसी श्रीगीता प्रश्नो अर्जुनेशी
श्रीगीता प्रश्नो अर्जुनेशी एका जनार्दनी संशय सांडोनी एका जनार्दनी संशय एका जनार्दनी संशय सांडोनी एका जनार्दनी संशय सांडोनी धरी मनी ज्ञानेश्वरी दृढधरी मनी ज्ञानेश्वरी दृढधरी मनी ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू 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 श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेसी श्री गीता हा प्रश्नो अर्जुने श्री गीता हा प्रश्नो अर्जुने बढो पार घुमाये बढो पार बढो पार घुमाये जय 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 बढो पार जय 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 बढो पार घुमाये ठोपार जय 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 बढो पार घुमाये जय 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 बढो पार घुमाये हप्पा हप्पा ठोपा 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 वाचे ज्ञानेश्वरी भावधरोनिया 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 वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तया वरी कृपा करी हरी दयावरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू कृपा करी हरी दयावरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू स्वमुखे आपण
कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू हरे दयावरी कृपा करी हरी दयावरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी सांगे तो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू प्रश्न अर्जुनेसी 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 श्री गीता प्रश्न अर्जुनेसी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू पाऊल धरा टाळी वाजवा बसलेली मंडळी भजन करा हल विठ्ठल विठ्ठल ठाला विठाला 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 ठाला टाळी 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 हल ठाला विठ्ठल विठ्ठल ठाला विठ्ठल 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 ठाला विठाला 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 विठ्ठल 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 ठाला विठाला विठाला बोला बोला ठाला विठ्ठल विठ्ठल विठाला
विठ्ठल 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 बोला बोला विठ्ठल 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 बसलेले म्हणा विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हर विठ्ठल हर विठ्ठल हर विठ्ठल 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 हर विठ्ठल 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 धा हल विठ्ठल हल विठ्ठल हल विठ्ठल 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 हल विठ्ठल 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 ताळी ताळी बसलेली मंडळी ताळी हा वा शब्द सृष्टी आंगवे सारस्वत आघवे जिव्हेसिये नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुकृपे नमिले आदिबीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खूण हातात चढे संपूर्ण तत्वबोधाचा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पिण्डलिकाय दातुन्मुनीन्द्रैः
समागच्छतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गाकरो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुंगा बाबाजी सद्गुरु दास तुंगा भावधरो निया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नू अर्जुनेसी तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भयकळी काळाचे नाही तया स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नू अर्जुनेसी एका जनार्दनी संशय सांडोनी दृढधरी मनी ज्ञानेश्वरी आज कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग हा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे आणि अभंग अतिशय गोड सुंदर आणि प्रत्येकाला माहिती असणारा अभंग आहे. सप्त्याची सुरुवातच नाथ महाराजांच्या अभंगाने आपण करतोय आणि तो अभंग सुद्धा अतिशय गोड पद्धतीने ज्ञानेश्वरीचं वर्णन करणार आहे. या ठिकाणी माझे आध्यात्मिक मित्र श्रुत हरिभक्तपरायण माऊली महाराज कदम यांनी खूप आग्रह केला आणि आपणासमोर मी उपस्थित झालोय. महाराजांनी 3-4 महिन्यापूर्वी मला सांगितलं आपली कीर्तन सेवा आमच्या या उत्सवामध्ये झाली पाहिजे. ह्या भागामध्ये मी प्रथमच येतोय. कोळपेवाडी, नाशिक, इगतपुरी तिकडे अनेक वेळा येणं झालं, पण महाराजांच्या मुळे आज तुमच्या समोर उपस्थित राहायची संधी मला मिळाली आहे. माऊलींच्या कृपेचं वैभव ते किती असू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजची सेवा आहे. समस्त शहापूर, कोपरगाव, संगमनेर रोड, कोपरगाव, अहिल्यानगर आणि पंचक्रोशीतील सगळे भगवत भक्त एकत्र येऊन एवढं मोठं आयोजन करू शकतात. येताना पाहिलं तर महाराज रस्त्यावरती झाडं नव्हती. बऱ्याच ठिकाणी दुष्काळी भाग पाहिला, पण मंडपात आल्यानंतर लक्षात आलं भौतिक दृष्ट्या थोडासा दुष्काळ असला तरी चालेल, पण आध्यात्मिक दृष्ट्या सुकाळ काय असतो याचं उदाहरण म्हणजे आजचा सप्ताह. या ठिकाणी जेव्हा पहिल्यांदा मी उभा राहतोय तेव्हा माऊलींचीच एक ओवी सांगू इच्छितो. बालक बापाची ताटीरी घेते, बापा तेची जेबवू लागे, की संतोषेनी वेगे मुखची ओढवी माऊली म्हणतात. एखाद लहान मूल वडिलांच्या ताटामध्ये जेवायला बसले, वडील त्याला पचेल रुचेल असे छोटे छोटे घास भरवतायत. हे पोरगा आगावपणा करतं,
आणि वडिलांचा घास स्वीकारण्याच्या ऐवजी स्वतः घास घेतं आणि वडिलांना भरवायला जातं. वडील असं म्हणत नाही तू केवढा मी केवढा लागला मला घास भरवायला. उलट त्याचा हात पोचावा म्हणून स्वतः मान खाली करतात. तो घास प्रेमाने स्वीकारतात आणि तृप्त होतात. तसं वडिलकीच्या भूमिकेतून आपण सर्वजण समोर बसलेला आहात. आगावपणा करणारा पोरगा म्हणून मी आज इथं उभा आहे, पण माझा घास प्रेमाने आपण स्वीकाराल अशी अपेक्षा करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला. गावामध्ये जेव्हा आलो तेव्हा मला सांगण्यात आलं की यांनी ही सेवा घेतली, यांनी ही सेवा घेतली, यांनी ही सेवा घेतली, यांनी ही सेवा घेतली. ब्रह्माची व्याख्या देताना शास्त्रकार सांगतात सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ब्रह्म म्हणजे नेमकं काय? आपल्याला ब्रह्म लिहिता येत नाही तर ब्रह्म म्हणजे काय हे कळणार कधी? ह ला म का म ला ह हेच माहित नसतं. पु ल देशपांड्यांनी तुकाराम महाराजांवरती एक नाटक लिहिलं. अतिशय सुंदर नाटक होतं आणि नाटकामध्ये एक प्रसंग टाकला महाराज. तुकाराम महाराज अभंग सांगतायत आणि संताजी महाराज तो लिहून घेतात आणि अभंग सांगता 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 एका शब्दावरती येऊन संताजी महाराज थांबतात. तुकाराम महाराज विचारतात काय झालं बाबा, थांबलात का? ते म्हणले जोड शब्द आलाय, कसा लिहायचा हे समजत नाही म्हणून थांबलोय. कुठला शब्द? आम्ही हा शब्द आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. अडचण काय आहे? अडचण एवढी आहे मला म कुठे तोडायचा आणि ह कुठे तोडायचा हे समजत नाहीये. तुकाराम महाराज उत्तर देतात संताजी बाबा इथे म ही कुठे तोडायचा नाही, ह ही कुठे तोडायचा नाही, मग म ह ला जोडायचा आहे. कारण आपला भागवत संप्रदाय तोडण्यासाठी नाही जोडण्यासाठी आहे. संप्रदायाचा आपल्यावरती फार मोठे उपकार आहेत. महाराज संप्रदाय नसता तर एवढे लोक एकत्र गोळा झालेच नसते. मी पुण्यावरनं आलो म्हणून सांगतो. पुण्यामध्ये व्याख्यानमाला श्रोत्यांच्या अभावी बंद पडायची पाळी आली. कालांतराने असं सांगावं लागेल महाराज तुम्ही व्याख्यानाला या, येताना 25-30 श्रोते बरोबर घेऊन या, तुमच्या सकट त्यांना मानधन देण्यात येईल. पण माऊलीचे काय उपकार आहेत, तुकोबारायांचे काय उपकार आहेत आमच्यावरती की महाराष्ट्रामध्ये असं एकही गाव नाही
किती उंच असेल? तो म्हणला असेल एक 12-13 फूट उंच. तू किती उंच उड्या मारतो? मी 20-20, 25-25 फूट उंच उड्या मारतो. मग काम काय? काम एवढंच आहे, उंच उडी मारायची, त्या माडीवरती जायचं, अलगद कडी काढायची, बाकी आम्ही बघू. लक्षात आलं असेल काय धंदा यांचा. तो एकदा माडीकडे बघतोय, एकदा माणसांकडे बघतोय, एकदा माडीकडे बघतोय, एकदा माणसांकडे बघतोय. तो हसला आणि म्हणला, महाराज ही माडी 13-14 फूट उंच आहे, मी 20-20 फूट उंच उड्या मारतो. अडचण एवढीच आहे म्हणले. काय अडचण आहे? माझ्या बापानं खाली ढोलकं वाजवल्याशिवाय मला उंच उडी मारताच येत नाही. आता रात्री 11:30 वाजता जर का याच्या बापाने ढोलकं वाजवलं काय होईल? श्रोत्यांनी जर का श्रोतृत्वाचं ढोलकं वाजवलं नाही तर कीर्तनकार कधीच खुलत नसतो. सुवाये मेघ सावरे तैसा चंद्र सिंधू भरे, तैसा मातला रसू आदरे, श्रुतिया चेनी माऊली म्हणतात. ढग दाटून येतात, पाऊस पडत नाही, कुठेतरी वारा वाहतो, सगळ्या ढगांना एकत्र करतो आणि सुंदर असा पाऊस पडतो. श्रोतृत्वाचे ढग दाटून आलेत, विचारांचा पाऊस या ठिकाणी पडू द्या एवढीच अपेक्षा आहे. मी सांगत होतो, ह्या माणसांचं लक्ष त्या बाईकडे. कीर्तन झालं, बाईंनी नमस्कार केला, बाई निघाल्या. हे 3-4 माणसं त्या बाईच्या मागे पळाली. गोदावरीच्या काठी त्या बाई गेल्या आणि कोणाचंही लक्ष नाही असं बघून गोदावरीमध्ये त्यांनी उडी मारली. जशी उडी मारली, या 4-5 लोकांनी पाहिलं, गावामध्ये हाहाकार केला, नाथांचं कीर्तन ऐकलं आणि बाईंनी जीव दिला. ही वार्ता नाथ महाराजांपर्यंत गेली. नाथ महाराजांना हे सगळं सांगण्यात आलं. महाराज म्हणले काही हरकत नाही, उद्या कीर्तन झालं की बघू आपण काय होतंय. नाथ महाराज कीर्तनाला उभे राहिले दुसऱ्या दिवशी आणि तीच बाई पुन्हा त्या कीर्तनामध्ये उपस्थित झाली. लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. काल ज्या बाईंनी गोदावरीमध्ये उडी घेतली तीच बाई आज पुन्हा कीर्तनाला उपस्थित झाली कशी? नाथ महाराजांचं कीर्तन झालं, बाईंनी नमस्कार केला आणि आपल्या वाटेने बाई निघाल्या. पुन्हा गोदावरीच्या काठी गेल्या. नाथ महाराजांच्या लक्षात होतं ह्याच त्या बाई आहेत. महाराज त्यांच्या मागे गेले. कोणाचंही लक्ष नाही असं बघता बाई उडी मारणार, तेवढ्यात महाराजांनी मागून हाक मारली, माई कोण आहात तुम्ही? बाईंनी मागे वळून पाहिलं तर साक्षात नाथ महाराज. काल कीर्तनामध्ये आलात, कीर्तन झाल्यानंतर गोदावरीमध्ये उडी घेतली आणि परत तुम्ही कोणालाच दिसला नाहीत. आज आलात कुठून? पुन्हा उडी मारायला लागला होता म्हणून विचारायला आलोय, तुम्ही कोण आहात? महाराजांना नमस्कार करून बाई म्हणाल्या, महाराज मी साक्षात गोदावरी आहे. माझ्या अंतरंगामध्ये लोक आंघोळ करतात, त्यांची पाप माझ्या अंतरंगामध्ये धुतात, मला मलिन करतात. माझ्या अंतरंगामध्ये त्यांची जी पाप आहेत, माझी जी मलिनता आहे ती दूर कशी करायची, म्हणून ती मलिनता दूर करण्यासाठी मी तुमच्या कीर्तनामध्ये येऊन बसते आणि स्वतःला शुचिरभूत करून घेते. केवढा मोठा अधिकार आहे नाथ महाराजांचा. असे नाथ महाराज ज्ञानेश्वरीच्या वरती भाष्य करतात. कशी ज्ञानेश्वरी वाचायची आपल्याला सांगतात. गुरुवर्य महाराज नेहमी म्हणायचे, ज्ञानेश्वरी वाचणारे 3 वर्ग असतात. एक वर्ग जो जिज्ञासेपोटी ज्ञानेश्वरी वाचतोय, आहे तरी काय या ज्ञानेश्वरीमध्ये. 700-750 वर्ष लोक ज्ञानेश्वरीचं पारायण करतात, नेमकं आहे तरी काय बघू. काही लोक श्रद्धेने ज्ञानेश्वरी वाचतात, तुमच्या आमच्यासारखी श्रद्धेने. आणि काही लोक
अहंकारापोटी ज्ञानेश्वरी वाचतात. 40 पारायण झालीत. अहंकार. 35 वर्ष वारी करतोय. अहंकार. आकडा उच्चारला की वारीचं पुण्य गेलं. अहंकारापोटी. ज्ञानेश्वरी वाचायची आहे ना, मग कशी वाचायची हे नाथ महाराज सांगतात. जगामध्ये प्रत्येक गोष्टीला प्रक्रिया आहे. थाप टाकली की पखवाज वाजू शकत नाही. पखवाज वाजायचा असेल तर त्याला बोल शिकावे लागतात. जगामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही ज्याला प्रक्रिया नाहीये. ज्ञानेश्वरी वाचनाला सुद्धा एक प्रक्रिया आहे. काय प्रक्रिया आहे तर ज्ञानेश्वरी ही श्रद्धेने, भक्तीने आणि त्याच्याही पलीकडे जाऊन भाव धरून वाचावी लागते, तरच त्याचा अपेक्षित असा निकाल आपल्याला मिळतो. मी मगाशी सांगितलं, काही लोक श्रद्धेने ज्ञानेश्वरी वाचतात, काही तर्काने वाचतात. माझी पणजी महाराज अडाणी अशिक्षित होती. तिला लिहिता येत नव्हतं, तिला वाचता येत नव्हतं, काही येत नव्हतं, अक्षरशः. पण ज्ञानेश्वरीचं पारायण बसलं की काखेमध्ये ज्ञानेश्वरी घ्यायची आणि पारायणाला जाऊन बसायची. वडिलांना प्रश्न पडायचा, ही अशिक्षित, अडाणी, अक्षरशत्रू ज्ञानेश्वरीचं पारायण कशी करते, काय नेमकी गडबड आहे. म्हणून एक दिवशी तिच्या मागे हळूच गेले आणि तिच्या मागे येऊन बसले. ज्ञानेश्वरीचं पारायण चालू झालं. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. पारायण चालू. मग आमची पणजी कशी वाचत होती? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, तशी नाही. ती कशी वाचत होती फार महत्वाचं आहे. ती कशी वाचत होती? विठ्ठल 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 विठ्ठल. बाबांनी विचारलं, अगं आजी ज्ञानेश्वरीत आहे तरी काय? तिने जे उत्तर दिलं ते PhD होऊन सुद्धा आम्हाला कळलं नाही. ती म्हणली, अरे ज्ञानेश्वरी मध्ये फक्त आणि फक्त विठ्ठल आहे. भाव धरून ज्ञानेश्वरी वाचायची. एक महाराज, मला एक माणूस भेटला. तो म्हणला, महाराज एक तुमच्याकडे काम आहे. म्हणलं, काय काम आहे? तुम्ही पुण्यामध्ये आप्पाबळवंत चौकात राहता आणि आप्पाबळवंत चौक तुम्हाला माहिती आहे की पुस्तकांसाठी प्रसिद्ध आहे. मराठीत ज्ञानेश्वरी जर का कुठे मिळाली तर ती मला हवी आहे. लक्षात आलं का? ज्ञानेश्वरीत मराठीत आहे का संस्कृत मध्ये हेच आपल्याला अजून माहित नाही. आमचं पुण्याचं सांगते बरं का, तुमचं नाही. दुसरा एक महाभाग असा भेटला. तो म्हणला, महाराज एक प्रोजेक्ट हातात घेतलाय. काय प्रोजेक्ट आहे? मराठीत जी ज्ञानेश्वरी आहे ना ती संस्कृत मध्ये ट्रान्सलेट करतोय. बंद करून टाकते आता. ज्ञानेश्वरी मधले मतमतांतर सांगतोय. महाराष्ट्रातलं असं एकही गाव नाही जिथे ज्ञानेश्वरी पारायण होत नाही. पण आमच्या पुण्यामध्ये असे अनेक महाभाग आहेत जे आळंदीतून फक्त 25 किलोमीटर अंतरावरती राहतात, पण आळंदीला कधीही गेलेले नाहीत. हरिपाठ कधी हातात धरलेला नाही. मी नेहमी सांगतो, अशा लोकांनी जिज्ञासेपोटी ज्ञानेश्वरी वाचावी आणि तुमच्या आमच्यासारखे लोक आहेत ना, त्यांनी श्रद्धेपोटी ज्ञानेश्वरी वाचावी. आणि श्रद्धेनंतर भाव निर्माण होतो. भाव धरून ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय ज्ञानेश्वरी आपल्याला कळणार नाही. कारण एवढी ज्ञानेश्वरी काही सोपी नाही, सुलभ नाही.
जो माणूस म्हणतो मला ज्ञानेश्वरी कळाली आहे, दोनच शक्यता आहेत. एकतर तो प्रचंड ज्ञानी असला पाहिजे, नाहीतर तो खोटं बोलणारा असला पाहिजे. रसालंकार संपन्न भाषेने साहित्यिकांना, भक्ती वैराग्याच्या कथनाने वारकऱ्यांना, अष्टांग योगाच्या निरूपणाने योग्यांना आणि व्यावहारिक दृष्टांताच्या माध्यमातून प्रापंचिकांना साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे शब्द आम्हाला माऊलीने ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून दिले. केवढे मोठे उपकार या ज्ञानेश्वरीने आपल्यावरती केले, केवढे मोठे उपकार. नवरस भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाचे गिरवरू निफजवी माये, साहित्य सोनियेचे खाणी, उघडू दे देशीयेची एक शोणी, विवेक वल्लीची लावणी हो देई सैंघ, अगा विश्वैक्य धामा तुझा प्रसाद चंद्रमा, करू मज पौर्णिमा स्फूर्ती तिची. नवरसांचे सागर भरवीत, विवेक वल्लीची लावणी करीत, विश्वैक्य धाम्याचा प्रसाद चंद्रमा म्हणून पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे या मुलखामध्ये ज्ञानेश्वरी प्रगटली आहे. अशी ज्ञानेश्वरी कळली म्हणणारा खोटं बोलणारा असला पाहिजे. मामासाहेब दांडेकरांकडे एक बाई एका 17-18 वर्षाच्या मुलाला घेऊन आली. मामा म्हटले याला का आणलं? म्हणले मामा माझं पोरग आहे, याला डायव्हरकीत घातलं, डायव्हरकी जमाना, किन्नरकीत घातलं, किन्नरकीत जमाना, वाण्याच्या कट्ट्यावर ठेवलं, वाण्यानं हाकलून दिलं, याला गुरं वाळायला लावली, दुसऱ्याच्या वावरात गुरं घालतोय, मग याला इथं कशाला हाडलं? अहो तेच सांगते हो, याला डायव्हरकीत घातलं, डायव्हरकी जमाना, किन्नरकीत घातलं, किन्नरकीत जमाना, वाण्याच्या कट्ट्यावर ठेवलं, वाण्यानं हाकलून दिलं, दुसऱ्याच्या वावरात गुरं घालतोय. अगं बाई पण याला आणलं कशाला? अहो तुमचं काय हो, माझं ऐका की. प्रत्येकाला वाटतं माझंच ऐकावं. याला डायव्हरकीत घातलं, डायव्हरकी जमाना, किन्नरकीत घातलं, किन्नरकी जमाना, वाण्याच्या कट्ट्यावर ठेवलं, वाण्यानं हाकलून दिलं, गुरं वळायला लावली, दुसऱ्याच्या वावरात गुरं घालतोय. इथं आणलंय एका गोष्टीसाठी, याला काहीच जमत नाही, जमली तर ज्ञानेश्वरी जमली म्हणून तुमच्याकडे आणले. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानेश्वरी एवढी सोपी आहे का हो? एवढी सोपी आहे. ज्याला काहीच जमत नाही त्यांनी ज्ञानेश्वरीच्या वाटेला यायला पाहिजे, एवढी सोपी आहे. दुंडा महाराजांनी 60-70 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली. पंढरपूरला गेल्यावरती चंद्रभागेचं स्नान, पांडुरंगाचं दर्शन आणि महाराजांची ज्ञानेश्वरी ऐकल्याशिवाय माणूस बाहेर गेला नाही. 60-70 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितली. पुढे वृद्धापकाळ आला, सांगण्यामध्ये खंड पडला आणि विद्यापीठाने त्यांचा सत्कार करायचं ठरवलं आणि जाहीर असं केलं की सत्काराच्या नंतर महाराज सत्काराला उत्तर देणार आहेत. सगळ्यांचे कान महाराज काय बोलताय त्याच्याकडे लागले होते. आनो भद्रा क्रतवो यंती विश्वतः, चांगले विचार माझ्या मनामध्ये माझ्या कानावरती पडत राहो हे आमची उपनिषद सांगतात, शास्त्र सांगतात. महाराज काय बोलणार आहेत, काय बोलणार आहेत, काय बोलणार आहेत, प्रत्येकाचे कान लागले होते. सत्कार झाला आणि महाराजांनी उत्तर दिलं. काय गोड उत्तर दिलं, काय गोड. महाराजांनी म्हणाले गेली 60-70 वर्ष मी ज्ञानेश्वरी सांगितली, गेली 60-70 वर्ष मी ज्ञानेश्वरी सांगितली. ही ज्ञानेश्वरी मला कळली आहे म्हणून नाही सांगितली, तर कळावी म्हणून सांगितली. माधुरी मधुरता, शृंगारे सुरेखता, ही ज्ञानेश्वरी आहे. ही ज्ञानेश्वरी कशी वाचायची इतकी सोपी नाहीये, म्हणून ती ज्ञानाने वाचायची नाहीये, कर्माने वाचायची नाहीये, तर ती भाव धरून वाचायची. हे पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात. भाव धरून या वाच ज्ञानेश्वरी, भाव धरून या
आवाज ज्ञानेश्वरी भाव धरुनी 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 आवाज ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू कृपा करी हरे दयावरी कृपा करी हरे दयावरी कृपा करी हरी दयावरी स्वमुखे आपण सांगतो स्वमुखे आपण सांगतो भाव धरणी आवाज ज्ञानेश्वरी भाव धरणी आवाज ज्ञानेश्वरी भाव धरणी आवाज ज्ञानेश्वरी भाव धरणी आवाज ज्ञानेश्वरी कृपा करी हरी दयावरी बोला कृपा करी हरी दयावरी कृपा करी हरी दयावरी स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू 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 भाव धरून ज्ञानेश्वरी वाचायची म्हणजे नेमकी कशी वाचायची? भाव म्हणजे काय हे पहिलं कळलं पाहिजे, मग ती ज्ञानेश्वरी भाव धरून वाचते. भक्तीची पूर्वावस्था सुद्धा भाव आहे आणि भक्तीची पूर्णावस्था सुद्धा भाव आहे. आचार्य विनोबा भावे फार सुंदर भावाचं वर्णन करायचे. आपण आंघोळीला गेलो, डोक्यावरती 2-3 तपेले पाणी घेतलं आणि पाणी घेतल्यानंतर अंगाला साबण लावला, डोक्याला शिककाई लावली आणि अचानक पाणी गेलं. तसंच बाहेर आलो. बाहेर आल्यावरती गेलो होतो आंघोळीला. बाहेर आल्यावर लोक काय म्हणतील? अंगाला साबण, डोक्याला शिककाई. लोक हसतील, दुसरं काय करतील? आंघोळ करायला गेला, शुचिर्भूत व्हायला गेला, स्वच्छ व्हायला गेला, पण आला तसाच. आणि उलटा प्रसंग,
अंगाला लावायला साबण नाही, शिककाई नाही, रिठे नाही, काही नाही, फक्त 2 तांब्या पाणी आहे. आमचा वारकरी पटकन घेतो आणि वारीला चालायला लागतो. भाव म्हणजे नेमकं काय? हे 2 तांब्या पाणी आहे ना, त्याला भाव असं म्हणतात. आणि शिककाई, साबण, रिठे हे सगळे जे काही साधन आहेत ते सगळे अध्यात्मातली साधन आहेत. भाव असेल ना, यज्ञ, याग, क्रिया, धर्म काही नसलं तरी चालतं. आणि हे सगळे पण भाव नाही, त्याला काही उपयोग नाही. असा भाव जिथे आहे ना, तेव्हा त्याचा उपयोग करून जर का ज्ञानेश्वरी वाचली तर खऱ्या अर्थाने भगवंत तुमच्यावरती कृपा करतो. कृपा करतो म्हणजे नेमकं काय करतो? मी हात दाखवला, रिक्षामध्ये बसलो, रिक्षावाल्याने मंडपापर्यंत सोडलं, मी त्याला पैसे दिले, केवढी मोठी कृपा केली होती. गाडी टपरीपाशी थांबवली, चहा प्यायलो, तरतरी आली, त्याला 10 रुपये दिले, केवढी मोठी कृपा केली टपरीवाल्याने, चहावाल्याने माझ्यावर. असं आपण म्हणतो का? कधी म्हणतो का? नाही. ज्या गोष्टी सहज शक्य आहेत त्याला कृपा असं म्हणत नाहीत. ज्या गोष्टी दुरापास्त आहेत, अशक्य आहेत, ज्या मिळत नाहीत पण सद्गुरूच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने आणि संतांच्या कृपेने सहज आपल्या आवाक्यात येतात, त्याला कृपा असं म्हणतात. त्याला कृपा असं म्हणतात. ही कृपा कशी होते? एखादा चौघडा वादक आहे, चौघड्याचे बोल जर का शिकायचे असतील, आत्मसात करायचे असतील तर सोपं काय? तर त्या चौघडा वादकाचे हातात धरायचे, सगळे बोल आपल्या हातात धरायचे. बरोबर आहे की नाही? अशी कृपा जर का आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायची असेल तर सोपं काय? तर भाव ठेवून ज्ञानेश्वरी वाचायची. कारण अपेक्षित निकाल काय? तर कृपा होणं. का? कारण कृपा दुरापास्त आहे. कृपा अवघड आहे म्हणून त्याचा मार्ग सुद्धा अवघड आहे. लक्षात घ्या, ज्ञानाने तुम्ही भगवंताच्या जवळ जाऊ शकता, कर्माने भगवंताच्या जवळ जाऊ शकता, बुद्धीने भगवंताच्या जवळ जाऊ शकता, पण भावाने भगवंताच्या जवळ जाऊ शकता असं नाही. कारण भाव आपल्याला नक्की कशात हेच कळत नाही. म्हणून अशी ज्ञानेश्वरी भाव धरून वाचायची. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, कारण स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनीसी. श्रुती आणि स्मृती असे 2 प्रकार आहेत. श्रुती म्हणजे काय? प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून जे बाहेर पडणे त्याला श्रुती असं म्हणतात. आणि श्रुतींच्या वरती आधारित जे जे काही आहे, जी जी ग्रंथ संपदा आहे, जे जे काव्य, त्याला स्मृती असं म्हणतात. माऊलींचे आणखीन मोठे काय उपकार आहेत सांगू? माऊलींच्या आधी भगवद्गीतेला श्रुती नाही तर स्मृती असं म्हणायचे. आणि माऊलींनी पहिल्यांदी जेव्हा सारस्वताचा पाया घातला तेव्हा भगवद्गीता स्मृती नसून ती श्रुती आहे असं सांगितलं. मोठे उपकार आहेत. भगवद्गीता अपौरुष्य म्हणजे काय? तर भगवंताच्या मुखातून प्रत्यक्ष प्रगटली, हे माऊलींनी सांगितलं. ज्ञानेश्वरीतून स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. अभंगाचं चिंतन करताना श्री गीता हा प्रश्न हा फार महत्वाचा आहे. अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याला आहेत. थोडं चिंतन सांगतो आणि पुढे जाऊया. कुठले कुठले प्रश्न आहेत जगामध्ये? खरं सांगू का? 3च प्रश्न आहेत. स्थूल मापाने जर का पाहिलं तर 3 प्रश्न आहेत: दुःख, दुर्लक्ष आणि मृत्यू. 3च प्रश्न आहेत. दुःख, कोण सुखी? हात वरती करा. कोणीच करणार नाही. सर्वम परवशम दुःखम, सर्वम आत्मवशम सुखम. सगळ्यांना माहिती आहे, परवशतेत दुःख आहे, आत्मवशतेत सुख आहे. घर माझे आत्मवशत आहे, पण पोरं विचारत नाही, परवशत आहे. आत्मवशतेत जर का सुख असेल मग हा दुःखी का दिसतोय? घर आहे म्हणून तो सुखी आहे, पण मुलं विचारत नाही म्हणून तो दुःखी आहे.
एतत् विद्यात समासेन लक्षणम सुख दुःख योह असं म्हणतात. हे लक्षण आहे सुख दुःखाचं. चक्रवत परिवर्तनते सुखानीच दुःखानीच, हे दुसरं लक्षण आहे. सुख आलं की दुःख आलं, दुःख आलं की सुख आलं. आज तुम्ही आनंदी आहे म्हणजे उद्या असेलच असं नाही. परवा दुःख आहेच. दुःख हा मोठा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न दुर्लक्ष आहे. महाराजांनी खूप मोठा सप्ताह घेतलाय. हा घरी टीव्ही लावून बसलाय. काय कारण आहे जायचं? चांगलं घरी फॅनच्या खाली बसू, टीव्हीवर चांगली सिरियल येते. दुर्लक्ष. ज्या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे तिथं आपण लक्ष देत नाही, आणि ज्या ठिकाणी लक्ष द्यायला नाही पाहिजे तिथंच आपण लक्ष देतो. कुठं? जिव्हाला चावली भोजना, दुग्ध द्रुत शर्करा पक्वांना, निंदिले उपांना, तेणे पडिलो मुखबंधना. मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, झालो वाचा गेली मुका, झालो वाचा गेली मुका, झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली मुका, झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा मुका, झालो वाचा गेली मुका, झालो वाचा गेली मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली मुका, झालो वाचा गेली. हो हरी हो हरी हो, हो हरी हो हरी हो. आपलं लक्ष सगळं विषयांकडे. एका गावामध्ये एका बाई, एक कीर्तनकार गेले, कीर्तन कार्यक्रम झाला, सगळं झालं, आणि एका बाईकडे जेवायची सोय केली. बाईने अतिशय सुंदर स्वयंपाक केला. महाराज तृप्त झाले. बाईने विचारलं, महाराज जेवण कसं होतं? महाराज म्हणले, फार सुंदर. आणि लाडू कसे होते? अप्रतिम, फक्त गोडीला थोडी साखर कमी राहिली. बाई म्हणली, काहीतरी प्रमाण चुकलेलं दिसतंय. पावशेर साखर घेतली होती आणि 1.25 किलो रवा घेतला होता. चुकलं. दुसऱ्या वर्षी पुन्हा तेच महाराज आले. त्याच बाईंकडे जेवायला गेले. महाराज जेवण कसं झालं? फार सुंदर. आणि लाडू कसे होते? अप्रतिम, फक्त गोडीला थोडी साखर कमी राहिली. बाईने प्रमाण वाढवलेलं होतं. 1/2 किलो रवा आणि 1/2 किलो साखर घेतली, तरी गोडीला कमी. तिसऱ्या वर्षी पुन्हा तेच महाराज आले. त्याच बाईकडे जेवायला गेले. महाराज जेवण कसं झालं? फार सुंदर. आणि लाडू अप्रतिम, फक्त गोडीला थोडी साखर कमी राहिली. 1/4 किलो साखर, पावशेरच रवा. चौथ्या वर्षी पुन्हा तेच महाराज का येऊ नये? त्याच बाईकडे जेवायला का जाऊ नये? महाराज जेवण कसं झालं? फार सुंदर. आणि लाडू कसे होते? अप्रतिम, फक्त गोडीला थोडी साखर कमी राहिली. बाईने ऐकलं आणि डोक्यावर हात मारून घेतला. म्हटले, महाराज आहे का कोण आहे? काय झालं? यावेळीस रवा घातलाच नव्हता, फक्त साखरेचेच लाडू वळून ठेवले होते. ज्या ठिकाणी लक्ष नाही जायला पाहिजे तिथं लक्ष जाते, विषयांकडे लक्ष जाते, विकारांकडे लक्ष जाते. आणि ज्या ठिकाणी जायला पाहिजे त्या ठिकाणी जात नाही. का? आपण त्या ठिकाणी सावध नसतो म्हणून जात नाही. सावध कुठं होतो? सावध झालो, 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 सावध झालो. आलो हरीच्या जागराला, आलो हरीच्या जागराला, हरीच्या हालो जागरणा, हरीच्या हालो जागरणा. सावध झालो, सावध झालो, हरीच्या हालो जागरणा, हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा. लक्ष
द्यायचं असेल तर कीर्तनामध्ये येऊन बसा, आपोआप लक्ष दिलं जाईल. दुसरा प्रश्न दुर्लक्ष आणि तिसरा प्रश्न आहे मृत्यू. कोण अमर आहे, कोणी अमर नाही. सगळ्यांना एक दिवशी जायचंय. आत्मरूपानेच फक्त आपण अमर आहोत. अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहम आदिश्य मध्य मंच भूतानाम अंतएवच. आत्मारूपानेच आपण अमर आहोत. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरे स्वीकारीजे चैतन्यनाथ. जुना शर्ट काढून ठेवावा आणि नवीन शर्ट धारण करावा, ही मृत्यूची प्रक्रिया आहे. सगळ्यांना माहिती, याच्यावरती काही चिंतन करणार नाही. मृत्यू हा मोठा प्रश्न आहे. नाथ महाराजांकडे एक माणूस आला. तो म्हणला, महाराज तुम्ही खूप ज्ञानी आहात, अनुभव संपन्न आहात, माझं भविष्य काय ते मला सांगा. नाथ म्हणाले, अरे भविष्य सांगणारा काही मी जोशी नाही. जोशी भारूड लिहिलंय मी, पण जोशी नाही. नाही म्हणे, तुम्ही खूप ज्ञानी आहात, माझं भविष्य सांगाच. खूप आग्रह केला, खूप आग्रह केला, खूप आग्रह केला, आणि कधीही न चिडणारे नाथ महाराज रागावून त्याला म्हणाले, 7 दिवसानंतर तुझा मृत्यू आहे, जा. आता नाथ महाराजांनी सांगितलं म्हणजे खरं होणार. हा होता सावकार. घरी गेला, शांत बसला आणि लक्षात आलं आयुष्यभर आपण लोकांना त्रास दिलाय, त्यांच्या माना मुरगळलेत, खोटी कागदपत्र करून घेतलीत, त्यांचे पैसे आपल्याकडे गहाण करून ठेवलेत. दुसऱ्या दिवशीपासून यांनी काय केलं, 7 दिवसाने मृत्यू म्हटल्यावरती आयुष्यभर जी जी काही पाप केली होती ती कुठेतरी धुवून निघावीत आणि मृत्यू समयी आपण आनंदाने जावं, ही उपरती होऊन एक एक माणसाला तो बोलवायला लागला. ज्याची कागदपत्र गहाण होती ती त्याला स्वच्छ करून दिली, त्याला मोकळी करून दिली. ज्याचे पैसे त्यांनी साठवून ठेवले होते त्या पैसे त्यांना परत देऊन टाकले. ज्याचं सोनं नाणं गहाण ठेवलं होतं ते त्याला मुक्त करून दिलं. असे 6 दिवस झाले आणि 7व्या दिवशी लक्षात आलं की आजचा 7वा दिवस आपला मृत्यू आहे. धावत 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 नाथ महाराजांकडे गेला. महाराज म्हणाले, काय कारण यायचं? म्हणले, महाराज 7 दिवसापूर्वी तुम्ही सांगितलं की 7व्या दिवशी तुझा मृत्यू होईल आणि आज 7वा दिवस आहे म्हणून तुमचं दर्शन घ्यायला आलोय. नाथ महाराज म्हणाले, 7 दिवसापूर्वी मी तुला सांगितलं तुझं 7 दिवसांनी मृत्यू होणार आहे. मला एवढंच सांग, या 7 दिवसामध्ये तुला मृत्यूची भीती वाटली नाही का? मृत्यूचं भय वाटलं नाही का? तो म्हणला, महाराज खरं सांगू, तुम्ही ज्या दिवशी मला सांगितलं की तुझा मृत्यू या दिवशी होणार आहे, मी घरी गेलो आणि लक्षात आला आयुष्यभर आपण पाप केलेली आहेत, ही पाप कुठेतरी धुवून काढली पाहिजे आणि मृत्यू समयी आपण आनंदाने त्याला कवेस घेतलं पाहिजे. म्हणून पाप धुवायच्या मार्गाने किंवा त्याच्यासाठी मी सगळ्यांना एक एक दिवस बोलवलं. त्यांचं जे जे काही वाईट होतं मी केलेलं ते स्वच्छ करून दिलं, सुंदर केलं, पावन केलं, त्यांना खुश केलं. आणि हे सगळं करत असताना 6 दिवस कसे गेले हेच मला कळलं नाही. मृत्यूचा विचार करायलाच मला वेळ मिळाला नाही. मृत्यूचा विचार मी केलाच नाही. दृष्टांत याच्यासाठी सांगितला, मृत्यू हा प्रश्न आहे कारण तो भाव आहे, आपण त्याला घाबरतो. पण दररोज आपला मृत्यू आहे असं जर का आपण म्हटलं, असं जर का मनामध्ये विचार घेऊन आपण कार्य केलं तर आजचा माझा शेवटचा दिवस म्हणून तो उत्तमच असणार आहे, तो प्रभावीच असणार आहे. अशी जेव्हा आपली धारणा होईल ना, तेव्हा मृत्यू हा प्रश्न नाही तर मृत्यू हे उत्तर होईल. मृत्यू हे उत्तर होईल. हे 3 जे प्रश्न आहेत, या 3 प्रश्नांचं उत्तर जर का शोधायचं असेल तर स्वतःविषयीचं ज्ञान, जगाविषयीचं ज्ञान आणि या परमात्म्याच्या विषयीचं ज्ञान धारण करावं लागतं. स्वतःचा विषयीचं ज्ञान, मी मोठा ज्ञानी आहे, मी मोठा सत्वगुणी आहे, नवला अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. मी किती मोठा आहे, मी किती मोठा आहे, मी किती मोठा आहे, मी किती मोठा आहे, ह्यातच आपली निम्म आयुष्य जात.
स्वतःविषयीचं ज्ञान. अहंकार जातो कधी? त्याच्यासाठी एकच उत्तर आहे, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई. रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई. रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई. रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा 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 जय 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 विठोबा रखुमाई, ठोबा 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 स्वतःविषयीचं ज्ञान, जगाविषयीचं ज्ञान. गुरुवर्य महाराज नेहमी सांगायचे आमचे, वारी म्हणजे नेमकं काय? एकांत, लोकांत आणि त्यामध्ये घडणारा वेदांत म्हणजे पंढरपूरची वारी आहे. मी म्हणायचो एकांत कुठला? एवढी सगळी गडबड गोंधळ, पखवाज वाजतायत, टाळ वाजतायत, गोंधळ चाललाय. एकांत कुठे मिळणार? बर लोकांत म्हणायचं झालं तर एवढे मोठे लोक, 6-7 लाख लोक चालतात. पंढरपूरला तर 15-15 लाख लोक असतात. पण लोकांत कुठे? त्याची फोड केली त्यांनी, फार सुंदर पद्धतीने फोड केली. माझ्यातला मीपणाचा अंत, नीट लक्ष देऊन ऐका. माझ्यातला मीपणाचा अंत म्हणजे एकांत. माझ्यातला मीपणा जेव्हा जातो तेव्हा मला लक्षात येतं की या जगामध्ये मी किती लहान आहे. म्हणून माझा लोकांच्या मधून अंत होतो, त्याला म्हणतात लोकांत. आणि असा एकांत आणि त्यामुळे मिळालेला लोकांत, याच्यामुळेच खरा घडतो तो वेदांत आहे. तेव्हा खऱ्या अर्थाने जगाविषयीचं ज्ञान आपल्याला निर्माण झालेलं असतं. एक माणूस गुरुकडे गेला आणि म्हणला मला काहीतरी उपदेश करा. तो म्हणला मी उपदेश करेन, पण तुझ्यापेक्षा लहान असणारी, कनिष्ठ असणारी गोष्ट माझ्याकडे घेऊन ये, मग तुला उपदेश करतो. तो म्हणला जगामध्ये अशा अनेक गोष्टी ज्या माझ्यापेक्षा लहान आहेत. बाहेर पडला, त्याला शेण दिसलं. हे शेण तर काय अमेय आहे, याचा काय उपयोग, माझ्यापेक्षा लहान आहे. शेणाचा गोळा उचलणार, तेवढ्यात लक्षात आलं ज्या जमिनीवरती आपण उभे ना, ती जमीन ह्या शेणाने अतिशय सुंदर पद्धतीने सारवलेली. त्या जमिनीमध्ये जे जे काही छिद्र होती, जे जे काही खड्डे होते, ते खड्डे या शेणामुळे बुजले गेलेत. किंबहुना त्या जमिनीची न्यूनता हे शेण घालवत आहे. मग लक्षात आलं आपल्याला कोणाची न्यूनता घालवता येते? कोणाचीच नाही.
हे शेण न्यूनता घालवायचं काम करते, म्हणून हे शेण श्रेष्ठ आहे. पुढे गेला, त्याला एक कुत्र दिसलं. म्हणलं कुत्र घेऊन जाऊ, याचा काय उपयोग, श्वान आहे. त्याला उचलणार तेवढ्यात त्याच्या मालकावरती कोणीतरी हमला केला. यांनी कशाचाही विचार न करता ते कुत्र त्या चोरावरती धावून गेलं. जीवाच्या आकांताने भुंकायला लागलं. किती प्रामाणिक असावं. आपण आहोत का तेवढे प्रामाणिक? मालकाच्या विषयी केवढी मोठी निष्ठा आहे आपली, आहे का? बिलकुल नाही. आपल्यापेक्षा हे कुत्र श्रेष्ठ आहे. थोडा पुढे गेला बांधावरती, त्याला बाबळीचं एक झाड दिसलं. त्या झाडावरती फक्त काटे होते, फुलं नाही, फळं नाही, काही नाही. म्हणलं याचा काय उपयोग, फुलं नाही, फळं नाही, डोळ्यालाही सुख देत नाही, खायला फळं नाहीत. आणि सहज डावीकडे फुलणाऱ्या शिवाराकडे लक्ष गेलं. अतिशय सुंदर पद्धतीने ते शिवार बहरून आलं होतं, डवरून आलं होतं. आणि लक्षात आलं हे शिवार अतिशय सुंदर पद्धतीने फुललंय, याचं कारण ही बाबळी या बांधावरती त्याचं रक्षण करते. आपल्याला स्वतःचं रक्षण करता येत नाही, हे या शिवाराची रक्षण करणारी बाबळी आहे. त्यामुळे ही आपल्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. या तिन्ही गोष्टी मनामध्ये घेतल्या आणि पुन्हा एकदा गुरुकडे गेला आणि म्हणाला, महाराज शेण आणणार होतो, पण लक्षात आलं शेण न्यूनता घालवते, त्यामुळे ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कुत्र्याकडे गेलो, त्याला आणणार होतो, लक्षात आलं की ते निष्ठावान आहे, त्यामुळे ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. बाबळी उचलून आणणार होतो, लक्षात आलं की बाबळी रक्षण करते कोणाचं तरी, त्यामुळे ती माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. या सगळ्या उपक्रमांमध्ये मला एकच लक्षात आलं की जगातल्या सगळ्या गोष्टी श्रेष्ठ आहेत, मी मात्र कनिष्ठ आहे, मी मात्र लहान आहे. आता काय उपदेश करायचा असेल तर तो करा. महाराज हसले म्हणाले, मला जो उपदेश करायचा होता ना तो झाला, हाच तो उपदेश. आपण किती लहान आहे हे जेव्हा कळतं ना, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला अध्यात्माचा बोध होतो. कीर्तन सोपं करून सांगावं, फार अवघड सांगू नये. व्याख्या खूप अवघड असतात, पण त्या व्याख्या सोप्या, सगळ्यांना समजतील अशा पद्धतीने दृष्टांताच्या माध्यमातून सांगितल्या तर त्या कळतात. म्हणून स्वतःविषयीचं ज्ञान, जगाविषयीचं ज्ञान आणि परमात्म्याच्या विषयीचं ज्ञान झालं की मग खऱ्या अर्थाने हे प्रश्न सुटतात. आनंदाद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे. हा परमात्मा कसा आहे? आनंदाद्वय नित्य आणि निरामय. परमात्मा कसा आहे? परब्रह्म कसं आहे? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म आहे. जे जे सत्य आहे ना ते ब्रह्म आहे. जे ज्ञान देणार आहे ना ते ब्रह्म आहे. आणि जे अनंत आहे, अविनाशी आहे ना ते ब्रह्म आहे. जे कधी नाही विटत ना त्याला ब्रह्म असं म्हणतात. नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये हिरा नावाची वेश्या येऊन बसायची. आणि कीर्तन झाल्यावर गोदावरीच्या काठी हिरा वेश्या आणि श्रीखंड्या यांच्यामध्ये चर्चा रंगायची. कशावरती? नाथ महाराजांनी कुठलं तत्वज्ञान आज सांगितलं. ही चर्चा करत असताना गोदावरीच्या काठी चिदानंद स्वामी म्हणून एक ब्रह्ममूर्ती खाली येत होते. हिरेच्या लक्षात नाही आलं, चुकून तिचा हात चिदानंद स्वामींना लागला. स्वामी म्हणाले, मी ब्रह्ममूर्ती आहे. होय म्हणले, मला माहिती आहे. तुझ्या स्पर्शाने मी विटाळलो. काय सांगितलं? तुझ्या स्पर्शाने मी विटाळलो. ती म्हणली, मला माफ करा, मला लक्ष नव्हतं माझं, चुकून माझा स्पर्श तुम्हाला झाला. विटाळाल कसा तुम्ही? तुम्ही तर ब्रह्ममूर्ती आहात. अगं पण तू वेश्या आहेस. तुझा स्पर्श झाला आणि मी विटाळलो. तुझा स्पर्श झाला आणि मी विटाळलो. तुझा स्पर्श झाला आणि मी विटाळलो. ही म्हणते, तुम्ही ब्रह्ममूर्ती आहात, तुम्ही ब्रह्ममूर्ती आहात, तुम्ही ब्रह्ममूर्ती आहात. ते काही ऐकायला तयार नाही. शेवटी वेश्या असणारी हिरा काय म्हणाली? ती म्हणली, ब्रह्ममूर्ती मला माफ करा, कालच नाथांच्या कीर्तनामध्ये मी ऐकलं, काय कशाच्याही स्पर्शाने जे विटाळत नाही त्याला ब्रह्म असं म्हणतात. माझ्या स्पर्शाने तुम्ही तर ब्रह्ममूर्त्यात विटाळाल कसं? परमात्म्याविषयीचं जेव्हा ज्ञान निर्माण करायचंय ना, तेव्हा जे अनंत आहे, जे अविनाशी आहे ना, ते परमात्मा तत्व आहे, ते ब्रह्म तत्व आहे. आणि हे तीन प्रकारचं ज्ञान जेव्हा निर्माण होतं
तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला ब्रह्मतत्व कळतं असं आपण म्हणू. तेव्हा खऱ्या अर्थाने ब्रह्मतत्व कळतं. आणि ब्रह्मतत्व कळण्यासाठी योगाभ्यास आहे. त्याच्या फार खोलात जाणार नाही मी. पण श्रीगीता हा प्रश्न जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे 3 प्रश्न, त्याच्यावरची हे 3 उत्तरं, आणि ह्या 3 उत्तरे मिळाल्यावरती काय होतं याचं चिंतन आपल्या समोर मांडलं. श्रीगीता हा प्रश्न अर्जुनेसी तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया. अशी ज्ञानेश्वरी वाचल्याने काय मृत्यूपासून सुटका होते का? काही यम पळून जातो? असं काही होत नाही. ज्ञानेश्वरी जो वाचतो ना त्याला सुद्धा मृत्यू आहे. जो भाव धरून वाचतो त्याला सुद्धा मृत्यू आहे. मग असं काय म्हटलं भय कळी काळाचे नाही तया? त्याचं कारण असं आहे, ज्ञानेश्वरी वाचल्यावरती खऱ्या अर्थाने मृत्यू काय असतं हे आपल्याला कळतं. त्या गोष्टीचं ज्ञान होतं. जोपर्यंत ते ज्ञान आपल्याला होत नाही तोपर्यंत त्याचं भय आपल्याला असतं. मग अशीच सांगितलं. ज्ञानेश्वरी वाचल्यावरती आपल्याला कळतं की मृत्यू म्हणजे नेमकं काय. असं कुठलंही औषध ज्ञानेश्वरीमध्ये नाही ज्याने मृत्यू टाळता येतो. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, जो मनुष्य, जो व्यक्ती नित्य पाठामध्ये ज्ञानेश्वरी ठेवतो ना त्याचा मृत्यू कधी येतो हे त्यालाही कळत नाही. सहजगत्या तो इहलोकीची यात्रा संपून परलोकात जातो. भय कळी काळाचे नाही तया. एकदा का ते तत्व आपल्याला कळालं की कशाने काय घडणार आहे, त्या तत्वाविषयी मग घाबरायचं काहीच कारण नसतं. माझे वडील हरिभक्तपरायण रामचंद्र महाराज देखणे हे खूप मोठे महाराष्ट्रातले प्रसिद्ध कीर्तनकार. आयुष्यभर भगवंताची सेवा केली, आयुष्यभर भगवंताचं गुणगान केलं. मृत्यू कसा आला असेल? पहिल्या माळेला स्तोत्र म्हणत असताना, हाताने टाळी वाजवत असताना एकही टाळी चुकली नाही आणि मध्ये त्यांचा मृत्यू आला. कशाचं फल येते? मृत्यूच्या आधी 10 लाख रुपये खर्च करावे लागले नाहीत. वैद्यराज नमस्तुभ्यम यमराज सहोदरा यमस्तु हरिते प्राणात वैद्य प्राणात धनानीच्या असं म्हणतात. हे वैद्यराजा डॉक्टर महाराज, तुम्हाला नमस्कार असो का. तुम्ही यमराजांचे भाऊ आहात. का बरं? यम फक्त प्राण नेतो, तुम्ही प्राणाबरोबर धन पण नेता. तसं काही झालं नाही. का झालं नाही? कारण आयुष्यभर ज्ञानेश्वरीचं पारायण होतं, पठण होतं. भय कळी काळाचे नाही तया. त्याला भय नसतं कशाचंच, तो निर्भय असतो. आणि हे कधी होतं? जेव्हा ज्ञानेश्वरी आपण भाव धरून वाचतो तेव्हा होतं. आणि भाव धरून वाचायची ताकद कधी येते? जेव्हा आपल्या मुखामध्ये सदैव त्या भगवंताचं नामस्मरण असतं. यज्ञानाम जप यज्ञोस्मी. कसं नामस्मरण असतं? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, एका जनार्दनी संशय सांडवणी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी. संशय सांडून द्यायचा आहे. भैरवी घेताय का? घ्या. एका जनार्दनी, एका
एका जनार्दने एका जनार्दने संशय सामाने एका जनार्दने एका जनार्दने एका जनार्दने संशय एका जनार्दने दृढ धरे मने दृढ धरे मने ज्ञानेश्वरे स्वमुखे अनादी काळापासून दोनच वाटा आलेल्या आहेत, एक उजवी आणि एक डावी वाट आहे, दोनच वाट आहेत. त्यापैकी एक वाट जी आहे ना ती श्रद्धेची वाट आहे. चालू आहे काय झालं? आणि दुसरी जी वाट आहे ती तर्काची वाट आहे, संशयाची वाट आहे. पहिला असतो तो विश्वास. विश्वास दृढ झाला की निष्ठा निर्माण होते, निष्ठा दृढ झाली की श्रद्धा उत्पन्न होते, आणि श्रद्धा दृढ झाली की भक्ती निर्माण होते. भक्ती काय एका दिवसात निर्माण होत नाही, त्याच्यासाठी आधी विश्वास ठेवावा लागतो. आणि विश्वास जर का नसेल तर तर्क निर्माण होतो, संशय निर्माण होतो. तर्क कुतर्क
विषयासक्ती आणि मंदबुद्धी. माहिती आहे सगळ्यांना चिंतन. हा संशय सांडून ज्ञानेश्वरी वाचायची आहे. म्हणजे काय करायचंय तर विश्वास ठेवून ज्ञानेश्वरी वाचायची. म्हणजे काय करायचं तर निष्ठा ठेवून ज्ञानेश्वरी वाचायची. म्हणजे काय करायचे तर श्रद्धा उत्पन्न करून ज्ञानेश्वरी वाचायचे. म्हणजे काय करायचे तर भक्तीने ज्ञानेश्वरी वाचायची. हे सगळं केलं ना मग संशय सांडला जाईल. आणि तुमच्या आमच्यासाठी अतिशय सोपं गणित महाराजांनी सांगितलं. भाव वगैरे सगळं सोडून द्या, प्रश्न वगैरे सगळे सोडून द्या, जगाविषयीचं ज्ञान, स्वतःविषयीचं ज्ञान, परमात्म्याच्या विषयीचं ज्ञान सगळं सोडून द्या, ब्रह्मतत्व सोडून द्या, योगशास्त्र सोडून द्या. एकच गोष्ट करा, काय? संशय सांडोनी दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी. येथ वडील जे जे करती तया नामो धर्मो ठेवीती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. संशय सांडला म्हणून तर आम्ही ते कर्म करतोय. मार्गाधारे वर्तावे विश्वमोहरे लावावे अलौकिका नोहावे लोकाप्रती. संत सज्जनांनी जो आम्हाला मार्ग दिला त्या मार्गाने आम्ही कोणालाही न विचारता चालतोच की नाही. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम दोन शब्द संपूर्ण समूहाला एकत्र करतात. आणि 7 लाख लोक वारीच्या वाटेने कसले निमंत्रण नसताना पांडुरंगाकडे चालत जातात. शंका आहे काय? निष्ठा आहे म्हणूनच ना, संशय नाही म्हणूनच ना. असा संशय सोडल्याशिवाय तुम्हाला ज्ञानेश्वरी कळणार नाही आणि ज्ञानेश्वरीचा अपेक्षित निकालही तुमच्या समोर येणार नाही. तर्क हा संशयाला उत्पन्न करतो. एक प्राध्यापक होता, एक दृष्टांत सांगणारे आणि कीर्तनाला पूर्णविराम देणारे. तर्कशास्त्राचा प्राध्यापक बायको बरोबर दररोज भांडण करायचा. बायको एक दिवशी वैतागली आणि म्हणाली, तुमचं दररोजचं तर्कशास्त्र मला खूप त्रास द्यायला लागलंय. त्याचा माझ्या आयुष्यामध्ये काहीही खरं उपयोग नाही. एकच काम करा, ती किटली उचला, वाण्याकडे जावा आणि थोडं तेल मिळतंय का पहा. आता जुन्या काळची गोष्ट, त्यांनी किटली उचलली, वाण्याकडे गेला. आता वाण्याचा कट्टा जुन्या काळचा, आतमध्ये त्याचं घर, मध्ये तो वाण्याचा कट्टा आणि त्याच्या पलीकडे बाहेर अंगणामध्ये तो घाणा तेलाचा. हा घाण्यापाशी गेला, यांनी पाहिलं घाण्याला बैल झोंपलेला आहे आणि बैलाच्या गळ्यामध्ये घंटी आहे, घाटी. घोळंग 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 वाजतीये. याचं तर्कशास्त्र जागृत झालं. संशय. यांनी वाण्याला विचारलं, महाराज हा बैल या घाण्याच्या भोवती फिरतोय? होय फिरतोय. त्याच्या गळ्यामध्ये तुम्ही घंटा बांधलीये, घाटी बांधलीये? होय. या घाटीचं प्रयोजन काय? काय कारण आहे? का बांधली? आता ह्याला काय म्हणायचं? मंद बुद्धी. दुसरं काय म्हणणार? गळ्यामध्ये घंटा कशाला बांधलेली असते बैलाच्या? सगळ्यांना माहितीये. तो म्हणला काय नाही, छान नाद होतो, गोड वाटतं कानाला ऐकायला, म्हणून बांधली. नाही म्हणले, एवढूसं कारण कसं असेल? काहीतरी चांगलं कारण असेल, त्याशिवाय तुम्ही असं करणार नाही. त्याच्या मागे नक्कीच काहीतरी तर्क आहे. अरे म्हटले, बाबा खरंच काही नाही, छान गड आवाज यावा म्हणून केलंय. नाही म्हणे, खरं उत्तर द्या. वाणी म्हणतो, खरं उत्तर ऐकायचंय का? बर. काय, माझं घर मागे आणि घाणा बाहेर आहे. प्रत्येक वेळेस मी काय घाण्यावर नसतो. घरी आतमध्ये जेवायला गेलो, झोपायला गेलो, मी आतमध्ये असतो. मग हा बैल जेव्हा घाण्याच्या भोवती फिरतो की नाही, तेव्हा त्या घंटेचा आवाज येतो. आणि तो घंटेचा आवाज ऐकून मला लक्षात येतं की हा बैल काम करतोय. जेव्हा तो खाली बसतो, आवाज थांबतो, मग लक्षात येतं हा काम करत नाही. मी बाहेर येतो, त्याला ढुसकी मारतो, तो पुढे जातो आणि काम करायला लागतो. आता हा त्याच्या पुढचा तर्कशास्त्राचा प्राध्यापक हा म्हणला, महाराज मला एक प्रश्न आहे. म्हणले, काय? तो खाली बसला की घंटा वाजत नाही, मग तुम्हाला कळतं की हा काम करत नाहीये? होय. पण त्या बैलाने जर का अशी युक्ती केली तर तो खाली बसला
आणि बसल्या बसल्याच मान हलवली तर वाणी म्हणाला, माझा बैल तर्कशास्त्राचा प्राध्यापक नाहीये आणि तो अजून सुद्धा नुसता बैलच आहे. एका जनार्दनी संशय सांडोनी. संशय आला ना की त्यातला गोडवा जातो. तर्क करायला लागला ना की त्यातला गोडवा जातो. आणि गोडवा जर का हवा असेल तर बघा तुम्ही किती कष्ट असतात तो वारीला जायला. 18 दिवस झोप नसते. अनवाणी पायानी बरेच जण जातात. पाऊस असतो, वारा असतो, ऊन असतं, पण नाचत नाचत जाई रे पंढरी विठ्ठल रखुमाई पावरे. आंधळ्याशी डोळे, पांगुळ्याशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. अरे ही गंमत कशामुळे? एका जनार्दनी संशय सांडो. संशय नाहीये आमच्या मनामध्ये. अरे आमचे वडील तर म्हणायचे, पांडुरंगापुढे उभं राहिलं ना की फक्त त्याला बघावं असं वाटतं. का वाटतं? कारण त्याच्याकडे काही मागावं अशी इच्छाच होत नाही. साने गुरुजी म्हणायचे, पंढरपूरचा पांडुरंग हा महाराष्ट्राच्या जनशक्तीचा मुखाध्यक्ष आहे. सगळं करतो पण सांगत काहीच नाही. निष्ठा. ते लोक त्या पांडुरंगाच्या पुढे पैसे टाकायचे आणि बडवे ती सगळे पैसे काढायचे. त्याच्यामध्ये ना काही चिठ्ठ्या मिळायच्या आणि चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असायचं काय, एखाद्या बाईने, पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा, माझी सासू खूप द्वाड आहे रे, माझा खूप सासूरवास करते, सारा सासूरवास मी तुझ्या चरणावरती टाकायला आली आहे, सुखरूप होऊन पुन्हा घरी जाणार आहे. पांडुरंगा पांडुरंगा, माझा सासरा फार कडक आहे रे, खाष्ट आहे, मला उपाशी ठेवतो, एकादशीच्या दिवशी तुझ्या इथं आली आहे, एकादशी तुझ्या इथं सोडणार आणि द्वादशीला पुन्हा आपल्या घरी जाणार. कशाचं लक्षण आहे? भाव आहे म्हणून आहे. आणि हा भाव काय आहे? एका जनार्दनी संशय सांडोनी. पांडुरंगाच्या पुढे किंबहुना भागवत भक्त जे आपण आहोत ते ज्ञानमार्गी नक्कीच आहे, पण ज्ञानमार्गाच्याही पलीकडे आपण भक्तिमार्गी आहोत. ज्ञानाला कर्माचे हातपाय हवे, कर्माला ज्ञानाचे डोळे हवे, पण ज्ञान आणि कर्म यांचा अहंकार जाण्यासाठी भक्तीचा ओलावा हवा. हा ओलावा जर का आपल्याला मिळवायचा असेल तर संशय मात्र सांडला पाहिजे. झालेली सेवा ही भगवंताच्या चरणी अर्पण करतो, माऊलींच्या चरणी अर्पण करतो, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो, महाराजांच्या चरणी अर्पण करतो. आणि अतिशय सुंदर आणि भव्य अशा सभामंडपात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि अतिशय शांत चित्ताने आपण संपूर्ण सेवा ग्रहण केली, ऐकली. मी थोडा शांत प्रवृत्तीचा असल्यामुळे ऐकणारे सुद्धा मला शांतच लागतात. त्याच पद्धतीने अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही शांत चित्ताने ही सेवा ऐकली. अतिशय उत्तम मृदुंगमणी दोघाही, गायनाचार्य अतिशय सुंदर. आणि आज माझं भाग्य असं की महाराजांनी माझ्या कीर्तनाला चाल म्हटली. परवा एका ठिकाणी कीर्तन केलं, नाताच्या घरची उलटीचं खूण, पाण्याला कैशी लागली तान, आत बाहेर आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळून, आणि आज सैम्या नवल देखील वळचणीचे पाणी आढ्याला लागले. आज उलट झालं, वळचणीचं पाणी आढ्याला लागलं महाराजांच्या रूपामुळे. आमचं केवढं मोठं भाग्य. खऱ्या अर्थाने आज आनंद मिळाला, तृप्त झालो आणि आपल्या चरणी पुन्हा एकदा ही सेवा रुजू करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. राम तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय, येथोनिया उठव माथा मरण वाचोनी सर्वथा. होई बळकट माझ्या मना रे तू धिट, येथोनिया उठव माथा मरण वाचोनी सर्वथा. तुका
लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी तेथोनी अनुठगो माथा मरणा वाचोनी सर्वथा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञान एक 5 मिनिटं कोणी उठायचं नाही टाळकरी टाळ ठेवायची नाहीत आरती व्हायची माझ्या मागे एकदा रामकृष्णारी म्हणा रामकृष्णारी रामकृष्णारी परत मोठ्याने रामकृष्णारी संत कवी महिपती महाराज की पवनसूत हनुमान की जगद्गुरु तुकाराम महाराज की पुण्यपावन ज्ञानेश्वरीच्या जन्माने पवित्र झालेला जिल्हा पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या नावाने नूतन अलंकृत झालेला जिल्हा अहिल्यानगर जिल्हा या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुण्यपावन योगीराज चांगदेवांच्या समाधीने पावन झालेला तालुका आपला कोपरगाव तालुका आणि पुण्यपावन कोपरगाव तालुक्यामध्ये पुण्यपावन गोपाजी बाबांच्या समाधीने पावन झालेलं परिसरातील आदर्श गाव शहापूर गाव या शहापूर गावामध्ये गेली 43 वर्षापासून चालत आलेला पवनसूत मारुतीरायाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये संत कवी महिपती महाराज श्री क्षेत्र ताहराबाद ते श्री क्षेत्र शहापूर ते ताहराबाद अशी ही 12 वर्षापासून पायी दिंडी चालते या गावातील एक वारकरी गेली 12 वर्ष इथून न बसता इथून 55 किलोमीटर आहे ताहराबाद इथून एकदा चालायला लागले का ताहराबाद पर्यंत न बसता चालायचं अनवाहनी चालायचं न खाता पिता चालायचं हे वैशिष्ट्य आणि मग असं हे सेवाभावी गाव आहे आणि तिसरं वैशिष्ट्य की जगद्गुरु तुकोबारायांचा 375वा सदेह वैकुंठ गमन सोहळा या 3 औचित्याला डोळ्यापुढे ठेवून समस्त ग्रामस्थ शहापूर पंचकृषी कोपरगाव तालुका सिन्नर तालुका राहाता तालुका आणि संगमनेर तालुका सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये काल जगद्गुरु तुकोबारायांच्या पादुका इथं रात्री आल्या सकाळी आपण त्यांचं मोठं आगत स्वागत केलं आणि जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज 11वे वंशज आपल्याला 8 दिवस इथं मुक्कामी आहेत श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांचे चिरंजीव आदरणीय शिवचैतन्य महाराज मोरे माझ्या पुढे बसलेले आहेत एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजा हा सगळा योगायोग आहे शहापूरकर काय कोण जाणे आज काल तुकोबारायांचे वंशज आणि तुकोबारायांच्या पादुका आल्या आणि आज ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त भावार्थ महाराज देखणे यांचं कीर्तन झालं वारकरी संप्रदाय म्हणजे ज्ञानबा तुकाराम वारकरी संप्रदायाच्या रथाची ही 2 चाकं आहेत ज्ञानोबराय आणि तुकोबाराय आणि याच चाकावर हा रथ चालतो काल तुकोबाराय आले आणि आज ज्ञानोबराय आले आणि शहापूरच्या केलेल्या कष्टाच आज सार्थकता झाली आणि म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद थोडे तर आदरणीय महाराजांच्या मागे मोठा व्याप आहे कारण ते अति उच्च शिक्षित आहेत आणि फार मोठ्या नोकरीला आहेत आणि तोय व्याप दुसरी गोष्ट त्यांचे वडील वैकुंठवासी एक महाराष्ट्रातील आदर्श कीर्तनकार आणि प्रसिद्ध भारूड व्याख्याते आदरणीय रामचंद्र महाराज देखणे तुम्ही हे नाव यूट्यूबवर टाका तुम्हाला लागण एवढी कीर्तनं लागण एवढी भारूड लागण एवढं माहीत पाहायला भेटेल आणि पुणे विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर अध्यासनाचे ते कित्येक वर्ष प्रमुख होते आणि त्यांचेच चिरंजीव आज इथं भावार्थ महाराज देखणे यांच्या आत्ताच 2-4 महिन्यापूर्वी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या प्रमुख विश्वस्तपदी नेमणूक झालेली 3च विश्वस्त नेमलेले आहेत त्यात आदरणीय महाराजांची नेमणूक त्यांना 2 कीर्तनं करता येतात तुम्ही म्हणाल 2 कीर्तनं म्हणजे काय ते वारकरी कीर्तनही करतात आणि नारदी कीर्तनही करतात असे दोन्ही कीर्तन करतात त्यांची भारुडं ऐकण्यासारखी येतं असं आहे तर आदरणीय महाराजांनी फार गोड कीर्तन केलेलं आहे तर त्यांचा सन्मान शहापूर ग्रामस्थांच्या वतीने कोपरगाव तालुक्याच्या वतीने जगद्गुरु तुकोबारायांचे वंशज आदरणीय शिवचैतन्य महाराज देहूकर या त्यांच्या हस्ते होत आहे आणि तो हे टाळ पखवाजाच्या गजरात होत आहे थाप टाका आणा सन्मानाचं साहित्य घेऊन या सन्मानाचं साहित्य आणा नारळ आणा श्रीफळ आणा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा
ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा तुकाराम माऊली 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 श्रीफळ मौली 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 हो आदरणीय भावार्थ महाराज देखणे आज ज्यांचे कीर्तन सेवा झाली त्यांचा सन्मान झालाय. उद्या त्यांना सकाळी 7 वाजता ज्ञानेश्वर महाराज संस्थानमध्ये मीटिंग आहे आणि म्हणून त्यांना लगेच आपण परवानगी देणार आहेत आणि मग तुम्हाला 5 मिनिटांनी देणार आहे. तर आदरणीय दत्तात्रय पाटील सोनवणे अलंकापुरी पंचकृषी प्रदक्षिणा मंडळाचे विश्वस्त तर ते त्यांना महाराजांना घेऊन जातील. रामकृष्ण रामकृष्ण महाराज सहकुटुंब आलेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. असं जोडीने परमार्थ करावा हे शिकावा गोमू सांगते ना. शिवचैतन्य महाराजांनी इथं वर येऊन बसायचे. आता सगळे सन्मान पुढचे सन्मान जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज आदरणीय शिवचैतन्य महाराज देहूकर यांच्या हस्ते होणार आहे. आज तुकोबरायांच्या पादुका आल्या म्हणून तुकोबरायांची वंशज अरे खुर्ची मांडा नाही बस बस खुर्ची पुढे मांडा घे घे नाही बस बस बस. तर देहूकर महाराजांच्या हस्ते सर्व सन्मान होतील. हा माईक काढून घ्या बरे कोणतरी हा समोरचा. आज दिवसभर ज्यांनी आपल्याला फराळाची पंगत दिली ते या भागातील सर्व इस्लाम बांधव आहेत. तुमचे धरिये चरण आता उठावेसे म्हणायत नाही नारायणा. सर्वानुकपणे येथे सापडले तेने आता उठावेसे म्हणायत नाही नारायणा. तुका म्हणे भोग गेला निवारिला लागाता उठावेसे म्हणायत नाही नारायणा. करुणे आरती चक्रपाने ओवाळते. आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस. पहावो सकळा पुण्यवंता तुम्ही बाळा. आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस. तुका वाहे काळी होता सन्निध जवळी. आज पुरले नवस धन्य काळ हा दिवस. प्रेम सप्रेम आरती गोविंदा ते ओवाळते. धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन. बाळा प्रौढा आणि मुग्धा ओवाळती परमानंदा. धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन. नामा म्हणे केशवा ते धरोनी राहिलो नतस्ते. धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवित साधू संत मनोवेदिला माझा आरती ज्ञान राजा. लोकले ज्ञान जगी करते कोणे अवतार पांडुरंग. नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवित साधू संत मनोवेदिला माझा आरती ज्ञान राजा. जगत भुजमूले विश्व ब्रह्मची केले राम जनार्दनी. पायी टकची ठेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवित सत्य मनोवेदिला माझा आरती ज्ञान राजा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखव्या आरती तुकारामा. राघवे सागरात पाषाण तारिले तैश तुकोबाने. अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखव्या आरती तुकारामा. श्री ब्रह्मा तुकाशी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखव्या आरती तुकारामा. तारक पुरविहारा जय जगद्धारा निर्मिष भक्त विजय दशकृत संहारा. जगतोनी निज बोध विश्व उपकारा भूवैकुंठ रूपी भेदसी पामरा. जय देव जय सार्वभौमा व स्वामी अनुपमा. पूर्वीपती महिपती परब्रह्मा. जय देव
भक्त विजय भक्त लीला सारामृत श्रवणी अनेक श्रुती स्तोत्रे गासी निज पठणी अभंग बोध लावणी आणि श्रवणी जडमुड भोळ्या भाविका पतिताना गुणी जय देव जय सद्गुरु जय सार्वभौमा व स्वामी अनुपमा उर्वीपती पृथ्वीपती महिपती परब्रह्मा जय देव जय देव उपनिषद भगवान श्री व्यास निर्गुण निराकार उडवी भावास अनन्य भावे शरण दासानुदास तव मुद्रा अंकित नाम केशव हरिदास जय देव जय सद्गुरु स्वामी अनुपमा उर्वीपती पृथ्वीपती महिपती परब्रह्मा जय देव जय घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन अनंत भोजन भावे वाळे हरे नाम विठ्ठल रुक्माई ठोबा रुक्माई विठ्ठल आमुचे जीव आगमन निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल पुण्याने पुरुषा विठ्ठल 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 पुण्य पुरुषार्थ मात विठ्ठलाची विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनिमानसी विठ्ठल जीवेचा जिव्हाळा विठ्ठल कृपेचा कोहळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा लावियला चाळा विश्व विठ्ठल विठ्ठल बाप आई बाप चुलता विठ्ठल भगिनी आणि व्रता विठ्ठले विन चाड नाही तुका म्हणे गोता आता नाही थान रुक्माई ठोबा रुक्माई विठ्ठल रुक्माई ठोबा थान रुक्माई ठोबा विठ्ठल रुक्माई ठोबा अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळ हरीच्या कल्पनेची बाधा न हो कवने काळी संत मंडळी अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदास भावी नामा म्हणे तया असावे कल्याण मागणे ते एक तुझ प्रती आहे या संताशी निर्विहेची मज दे तुझे काही न तुका म्हणे आता उदार तू होई टाळ बांधून गादीवर ठेवायचंय दर्शन घ्यायचं आणि गादीला पाय लावायचं नाही ती पांडुरंगाची गादी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की पवनसूत हनुमान की जय संत कवी महिपती महाराज